अंड्याचं ब्रेड बनवतात, ब्रेडचा अंडा काहीतरी बनवतात. आमच्याकडनं काम करून घेतात. हो हो हो. सासरे बुवा साफसफाई चालू आहे जोरदार. काहीतरी मेकअप आर्टिस्ट झालीस काय ग बाबा. बघ नाना आमचा एकटाच फोटो काढतोय सेल्फी. टेन्शन नाही. बाहेर नेचर मध्ये मस्तपैकी जेवायला मजाच वेगळी येते. हे काय करून ठेवलं सगळ्यांनी. अरे काय सगळीकडे चालत वाटतं. बाबा कोरडा फ्राय करणार आहेत आणि आई जोड्यानी. हॅलो गाईज, वेलकम टू अनदर व्हिडिओ. आणि आज आहे आम्ही गोव्याला दुसरा दिवस आहे. तर गाड्या तिथं आम्ही दोन्ही पार्क केलेत आमच्या तिथं. काका गेलाय सामान आणायला. सो तर काल फक्त ट्रॅव्हलिंग होतं म्हणून जास्त लॉग शूट नाही केला, कारण की रात्रीचा वेळ होता आणि गोप्रोची क्वालिटी रात्री इतकी चांगली येत नाही. सो तर थोडं मॅनेज करून विचार केला जाऊ दे, जास्त शूट नाही. आणि सगळीजणं झोपलेली पण, तर मग काय शूट करणार. आणि मी ड्रायव्हिंग करत होतो. सो तर तसंच राहून गेलं. तर आज आम्ही प्रॉपर शूट करू. कुठं कुठं चाललं ते पण दाखवू, आम्ही कुठं कुठं फिरणार आहेत ते पण दाखवू. आणि आता बघूया, कारण की सकाळी लवकरच लेडीज उठल्या आहेत आणि ते तयारी करायला घेतलीत. म्हणजे त्या बिर्याणी पण बनवणार आहेत, तर सकाळचा नाश्ता पण आहे. तर मी फ्रेश होऊन जस्ट आलो आहे. बघू त्यांचं काय चाललं ते. इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलंय आणि तिथे कांदा अजून फ्राय करतो. तर आता बिर्याणीची तयारी झालेली आहे. आणि मस्तपैकी सगळ्यांनी चहा ठेवलेला आहे. चहा रेडी. या ग्लासमध्ये काय भारी ग्लास आहेत मस्त. आणि या साईडला मस्तपैकी सकाळी उठून आता हे बिर्याणी. आणि कसला बिर्याणी चिकन आहे ना. आता याच्यावरती राईस टाकून द्यायचा. राईस टाका त्याच्यावर. मग राईस टाकला जागा राहील का याला. दोन करायचं ठीक आहे. इकडे ते. आणि आता नाश्त्याला अंडा आणि ब्रेड आहे. सो तर सगळे तसेच चालत धावपल. आणि आता इकडनं आता आम्ही साऊथ गोवाला निघलो. पहिले इकडचं सगळं उरकल्यानंतर किती वाजले घड्याला नाही माझ्याकडे सध्या. असं आता फिरायला जातं अशी बायका कामाला होतात. काय कामाचे काय बिल कामाचे सगळं माझ्याकडनं काम केलं. सकाळपासून किती काम केलं मला माहिती आहे. दरवाजा बंद करून भांडी घासतात. पाणी किती वेस्ट बघ. गोवाला पाणी फ्री आहे. काम करत नाही, आपलं काम करत होतं. मग आता इतकं आपण मटन बिर्याणी बनवली, आता परत बिर्याणी इतकी आम्ही बनवली. या अजून रेडी ना. आधी यांच्या आंघोळ्या गाऊन होत आहे. गावावर ती आता सुक्की बनवून टाकतो. बघा हे गाऊन तयार झालेलो आहोत. त्यांना दाखवा तयार झालेलं ते. हा अजून हे अजून कोणच रेडी झाले नाही. आम्ही फक्त माणसं उठून लवकर सकाळी रेडी झालो. काय लिंबू टाकता. तेल टाकते मी. 1 चमचा तेल टाकायचं. चिकन रेडी आहे. आता आम्ही अंड्याचं ब्रेड बनवतो. ब्रेडचा अंडा काहीतरी बनवतो. मिक्स झालं मस्त पैकी. इथे का नाही ऍपल ज्यूस. ऍपल ज्यूस मीठ नाही टाकत तू? टाकून द्यायचं ना. टाक तुला माहिती आहे टाक. बस बस बस. पहिले एक फ्राय करून बघू. वाटलं त्याला कशी चव लागतं मग तशी टाकून देऊ ना. टाक अक्का टाक. काय नाश्ता अंडा ब्रेड इज रेडी. बघा आमच्याकडनं काम करून घेता. हो हो हो. एकच तुम्ही नाश्ता आज बनवले अंडा ब्रेड. तो पण नाही कांदा कापायला लागत ना काय नाही. नुसतं आता अंड्यामध्ये टाकून. महत्व आहे. हो महत्व तर आहेच.
चांगलं आले का भाऊ? मीठ कमी आहे. बघा त्यांना मीठ कमीच लागतं. हो जास्त खाऊ नको, तुझं मीठ बंद होईल हा. जेवणात काय ना काही बंद होणार. मग मीठ बंद झालं मग कसं व्हायचं? आताच थोडी थोडी सवय करा ना कमी मीठ. हा बटर पण टाकायचं का? थोडीशी काल कसं आपण पुलाव बनवला ना, लगेच रस्सा थोडासा या भाजी काढतो. असं काय चालतं? गणपती खाऊ लागतो. हे शेफ कुठे गेलं? ब्रेड बीड खाल्ला आणि हे टाकून द्यायचे काय? सासरे बुवा साफसफाई चालू आहे जोरदार. तुम्ही पण का कुठं सुरुवात करता का? कशाची साफसफाई साफसफाई? आता यांना दोघांना कॉन्टॅक्ट केला, संध्याकाळी माझा कॉन्टॅक्ट. असं असं चालेल. संध्याकाळी झालं टूल. हा मग कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल. तरता तरता घेतलं तरी काय नाही असा पक्का उडवत नका घेऊ. हा असं तरता. काहीतरी मेकअप आर्टिस्ट झालीस काय ग बाबा? तिला बरं शिकवतोय. चालेल मग आज. येऊ ग येऊ. उद्या बोलायला नको माझी मेकअप केली नाही पुरावा. तर आम्ही आता रेडी वगैरे झालोत आणि आता आम्ही चाललो साऊथ गोव्याला. सगळी रेडी झाले तिथे मस्तपैकी. चला फोटो काढूया. माझा फोटो काढून झालेला. ओके पण आमचं काढायचं आहे, या लवकर. मी कसला भारी दिसत. चिकनाच येतो पोरगा माझा. काय बोलायचं, स्वतःची तारीफ करायला कमी नाही येणार, पाठी नाही येणार. आहे हो त्याचा. असे आहे ना. हा कोण यंदा- चांगली असेल तर हो तर मेसेज करावी भाऊंना डायरेक्ट प्रायव्हेट. त्यांच्या इन्स्टा आय डीला निकेतन म्हात्रे 500 फॉलो करा. अजून काय? काय डोळे वगैरे दिसायला पाहिजेत ना, असं कसं डायरेक्ट चष्मा लावून चकना बिकना निघला पोरगा मग असं कसं? सगळं आहे अजून सगळं काय. अजून नाही नाही नाही. जा 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 तुम्ही. आम्ही इथं आलतो तेव्हा ते ॲक्सिडेंट झाला, जस्ट ठोकलंय एकाला. इथं सिग्नलला थांबलेलो. तर आम्ही आमच्या एका लोकेशनवर पोहोचलो. इथे चर्च आहे, चर्चला आम्ही व्हिजिट देणार होतो इकडे. हा एक चर्च आहे आणि इकडे. आणि आता वाजले दुपारीचं 1 वाजले. आता इथं फोटोशूट करताना पण थोडाफार टाइम झाला आम्हाला. तू बाली आहे. फोटोज चालू आहे यांचे. येतो तर मला एक फोटो काढून. अजून एक फोटो काढायचा आहे. ओके ते यांचा फोटोशूट चालू आहे इथे. चालाक ब्रो. भारी काढलाय तुझं बघ. अरे पण साईडनं नको, मध्ये उलट भारी वाटतं. यो असं भारी वाटतं. नाही असा काढ माझा सेम. कसलं भारी आला ना. असं आपलं दोघांचं काढत नाही आता. माझा एक काढ मग. कसा तुझा? हुशार आहेत ये भी चालाक ब्रो. तर आम्ही आता चर्च मधनं निघालोत.
काय मजा नाही आली. मी तर बोलत होतो नको जाऊ, तरी पण यानं जायचं होता. गरमी गरमी आहे. एक्सपिरियन्स करायची होती. वेस्ट ऑफ टाइम. येस, वेस्ट ऑफ एनर्जी. बट काय बघून घेतलं आल्यासारखं. चर्च गेल्या फेरीस आम्ही गोव्याला येऊन चर्च मध्ये नाही मी आलेलो. यायचं नव्हतं आम्हाला, इच्छा नव्हती चर्च मध्ये जायची, बट तरी पण ट्राय केलं या फेरीस यायला. आणि या आमच्या आधीच दर्शन घेतलेलं आहे, मुखदर्शन. चला चला. शेजारीच होता तर आता शेजाऱ्यांना राग यायचा लगेच. काहीच नाही. बघ नाना आमचा एकटाच फोटो काढतोय. सेल्फी. टेन्शन नाही. चलो सेल्फी निकालो, आगे बढ़ो. यांच्यावर थांबून जमणार नाही. नारियल पाणी पियायचे भावना म्हणून ते बोलता मला कंपनी दे वहिनी, म्हणून मी अजून एक नारियल पाणी घेतला. तर नारियल पाणी पिते आता. तर आता आम्ही तर बसलो जेवायला. इथे बिर्याणी करून आणलेली सकाळी, ते आता मी इथे जेवायला घेणार. इथे झाडाच्या इथे बसलो आम्ही, झाडाच्या खाली. सो तर गाईज आम्ही आता इथे जेवायला बसलो. जेवण पण आलंय मस्त दम बिर्याणी भारी झाले. तू काका तिथं वरती बसले जेवायला, बाकी सगळे इथं. मम्मी नाही जेवत कारण की मम्मी व्हेज आहे, तर बाहेर तिला बसवलं आम्ही आमच्या पंक्तीमध्ये नाही घेतला. कशी आली बिर्याणी? कोणतरी बोला. एक नंबर ना. तेच मी बनवलं ना. गोवा बिर्याणी. गोवा बिर्याणी काय? गोवा टू गोवा. स्वतः जेवून घेतो, खूप भूक लागले. आणि इकडनं नंतर निघणार आहोत आम्ही गोव्याला, साऊथ गोव्याला, बटरफ्लाय बीच किंवा कोल्हा बीचला. तर ते ऑन द वे डिसाईड करू की कुठं चाललो. 10 minutes later. गाईज आमचं जेवण झालेलं आहे, पोटभर जेवलो. आणि गरमी पण खूप आहे इथे. अशा बाहेर नेचरमध्ये मस्तपैकी जेवायला मजाच वेगळी येते. तिकडे तर बघा, तिकडे ते तर जेवण बनवत आहेत म्हणजे फ्रेश. आम्ही तर रूमवरनंच बिर्याणी बनवून आणलेली. असं पण मजा घेतली पाहिजे बाहेर आल्यानंतर, कारण की घरी आणि हॉटेलचं किती खायचं आहे. हॉटेल आणि घरचं चालूच असतं, पण अशी बाहेर आल्यानंतर असं बनवून ते पण मजाच वेगळी येते. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आम्हाला. सो तर आता इकडनं प्लॅन असा आहे की इकडनं आम्ही जाणार आहोत कोल्हा बीचला. तर इकडलं सर्वांचं आवरल्यानंतर आम्ही निघणार आहोत. आणि गरमी पण खूप आहे, वाजलेत 2:30. तर जेवण वगैरे करून झालं. इथेच आम्ही जेवण वगैरे केलं, मस्त झालती बिर्याणी पण. मस्त जेवलो पोटभर. आणि आता आम्ही निघतोय साऊथ गोव्याला जायला. साऊथ गोव्यामध्ये चालत आम्ही आता. तर बीचवर जायचं आहे आम्हाला. जेवढीच ना ग. हा काय खाल्लंस? बाव का चिकन बिर्याणी? चिकन बिर्याणी मस्त झालती ना. ए ऊन पून आहे, कशी झालती सांगा. ओके ओके. ती तिला भारी लागली. चला आता गाडीत बसू आपण. गाडी स्टार्ट झाली. बस चल लवकर. ती माझी माझा कुठला? A few moments later. तर आता आम्ही ते कोल्हा बीचवरती पोचलो. तर आता इथे जाऊन आम्ही बोटिंग वगैरे करू. तर वाजलेत 4:30 वाजलेत. खूपच ऊन आहे. पार्किंगचे पैसे घेतले हो. पार्किंगचे पैसे आपले, तुझी जागा आहे, पैसे घेतील ते. विचारते कारण तिथं येताना 100 रुपये आहेत. तिथे किती घेतले पार्किंगचे? इथं 100. मग तसे पण 100, असे पण 100 आहेतच. इट्स अ बिझनेस. तेच मला विचारायचं होतं तुम्हाला. चला चलो. तर आम्ही आता पोचलो बीचवरती. आज सेफ्टीसाठी. वाव. आम्ही चाललो बोटिंग करायला.
सो तिकीट वगैरे काढलेत आणि बोटिंग करणार. हिला बॉर्नविटा द्यायला लागेल. पायपा चुकली आहे. बुटकी पाठी टेकायला पाटण जाईल तर आम्ही बोट मध्ये आता बसलो दोघं पण चाललो एन्जॉय. हे काय ट्रॅफिक करून ठेवलं सगळ्यांनी. अरे काय सगळे इकडे चालत वाटतं. ट्रॅफिक ट्रॅफिक. बाय बाय. अरे क्या है ये ट्रैफिक करके रखा है पागल हो जैसा. रे 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 किती गरमी पण ते नुसतं ट्रॅफिक गरम होतं रास. नॉट. तर आता आम्ही निघतो इथनं. जाम बोटिंग केली. इतका असा एन्जॉयमेंट असं काय नाही आहे. आपण एक येतो बोटिंगसाठी पण क्राऊड आहे. क्राऊड आहे एकदम क्राऊड. फुल क्राऊड आहे. क्राऊड आहे तिथे समोर बघाल तर खूप त्याच्या कधी भरले आणि पाठी सुद्धा जाम गर्दी. आम्ही पाठी लास्ट पर्यंत गेलोच नाही. तिथनंच टर्न घेतला अर्ध्यात. बघू शकतो. बोटिंग करून आता आलेले आहेत भाऊ. काय हे काम आहे. किती क्राऊड येतो. पण इतका क्राऊड नव्हताच पहिले. कमी क्राऊड आहे. फोन दे माझा. ये आता काय सगळ्यांना ज्याला त्याला समजते तर येते. आता तुमचाच घ्या. मी तुम्हाला सांगितलं की त्या बस असं नाही. आम्हाला आधीपासून माहिती होता. तुला मी सांगितलं. तुम्हाला पण बोललेली भाऊ या बीचला जाता. तुम्हाला हो मी आलो तो बीच करून. मी जाऊन आलो आल्यानंतर- लपडा बघ. मम्मी मजा आली का. भरपूर मज्जा आली. हे लफडा बघ. पूर्ण भिजली का. अरे रे मम्मी भिजली. मारामारी परत आलते. कोण? आतमध्ये बोट मध्ये बघ. आता आम्ही निघतो इथनं कोल्हा बीच वरून जायला दुसरीकडे. आता आम्ही पोहोचलो. येस फायनली पोहोचलो. 8:30 वाजलेत आणि माझी हालत पूर्ण खराब झालेली आहे. आणि गाडीची पण आमची हालत खूप खराब झालेली आहे. पूर्ण लाल लाल माझ्या झालेली आहे. चड्डीची पण हालत खराब झाली. हो हे पण जाणार. चावी बघू द्या नाही. हालत आणि इकडे काय हालत लागले ते बघू द्या आम्हाला. नानीची दाखव. नानीची पहिले तुम्हीच बोललात ना हालत खराब झाली. बघू द्या. चावीच नाही. ते आता आले बघा. आपली गाडी आली दुसरी पण. दुसरी गाडी आली ते तिथनं चावी घेऊ आपण. तिथे रूम वरती आल्यावर आम्ही कोळंब्या फ्राय करायला घेतलं. बाबा कोळंब्या फ्राय करणार आहेत आणि आई जोड्यानी सोडतात कोळंब्या तव्यामध्ये. आणि इकडे बाबा कोशिंबीर बनवतात. हे बाबा कोशिंबीर बनवतात. आई गंमत बघते. हा आई बसले. आई बोलते कारण देवा. तो छोटा आहे. तर आता इथे कोळंबी फ्राय झालेली आहे. हे बघ तू एक का तू नंतर खाणार ना. अरे खा रे. आम्ही आता जेवायला बसलो. कोळंबीचा रस्सा केले. चिकन आहे. A few moments later. आमचं जेवण वगैरे सगळं उरकलं आणि आता वाजले रात्रीचे 1:45 2 वाजायला आलेत. आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर गप्पा मारत बसलो.
तर आता वेळच नाही बघितलं, चिकार उशीर झाला, उद्या उठायचं पण आहे लवकर. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर.